नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बी.एडला जो जेंडर स्कूल अँड सोसायटी लिंगभाव शाळा आणि समाज नावाचा विषय आहे, त्या विषयातील लैंगिक असमानता दूर करण्यात शाळेची भूमिका, रोल ऑफ द स्कूल इन चॅलेंजिंग जेंडर इनइक्वॅलिटीज याविषयी माहिती घेऊ. मी प्राध्यापक एम आर जोशी, एम ए एम एड सेट, श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक, महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहेत. चला तर पाहूया लैंगिक असमानता दूर करण्यात शाळेची भूमिका, रोल ऑफ द स्कूल इन चॅलेंजिंग जेंडर इनइक्वॅलिटीज. प्रस्तावनेमध्ये बघा, लैंगिक असमानता दूर करण्यासाठी शाळा फक्त शिक्षण केंद्र नसून सामाजिक परिवर्तनाचे माध्यम ठरू शकते. अध्यापन, सुरक्षितता, पालकांचा सहभाग, शिक्षकांचे प्रशिक्षण, मार्गदर्शन, तंत्रज्ञान, क्रीडा आणि राष्ट्रीय धोरणे यांचा समतोल साधल्यास शाळा लैंगिक समानता प्रस्थापित करण्यासाठी प्रभावी पद्धतीने कार्य करू शकते. या बाबतीत शाळा आपली भूमिका कशी पार पाडू शकते याची चर्चा खालील मुद्द्यांच्या आधारे आपणास करता येईल. नंबर 1, शालेय सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर अँड फॅसिलिटीज. शाळेतील भौतिक सुविधा लैंगिक समानतेला प्रोत्साहन देणाऱ्या असाव्यात. स्वच्छ आणि सुरक्षित स्वच्छतागृहे, मुलामुलींसाठी वेगळी स्वच्छ आणि सुलभ टॉयलेट व्यवस्था, आरामदायक बसण्याची व्यवस्था, समानतेने संधी मिळावी म्हणून मुलामुलींना समान बसण्याची सोय, क्रीडा सुविधा, दोन्ही लिंगांना समान संधी मिळेल अशा खेळांच्या सुविधा उपलब्ध करणे. त्याच्यानंतर लैंगिक संवेदनशीलतेसाठी सूचना फलक, समानते संदर्भातील पोस्टर्स, घोषवाक्ये, माहिती पत्रके लावण्यासाठी सूचना फलक. त्याच्यानंतर आरोग्य, हेल्थ अँड हायजीन. शाळांमध्ये लैंगिक आरोग्य शिक्षण आणि स्वच्छता यावर भर द्यावा. जसे की मुलींसाठी सॅनिटरी पॅड्सची उपलब्धता, मासिक पाळी व्यवस्थापनासाठी स्वच्छता सुविधा असाव्यात. स्वास्थ्य शिक्षण, लैंगिक शिक्षण आणि शरीर स्वास्थ्य यासंबंधीची चर्चासत्रे वेळोवेळी आयोजित करावीत. संतुलित आहार योजना, पोषण आहार आणि मध्यान्ह भोजन योजनांमध्ये दोन्ही लिंगांना समान लाभ मिळावा. मानसिक आरोग्य सेवा, लैंगिक भेदभावाचा मानसिक परिणाम समजून घेण्यासाठी समुपदेशन सेवा उपलब्ध करून द्यावी. त्याच्यानंतर तिसरं आहे पालकांची भूमिका आणि सहभाग, पॅरेंटल इन्व्हॉल्वमेंट. पालक जागरूकता कार्यक्रम, पालकांना लैंगिक समानतेच्या महत्त्वाबाबत मार्गदर्शन करणे. मुलामुलींसाठी समान संधी, पालकांना दोन्ही मुलांना म्हणजे मुलगी आणि मुलांना समान शिक्षण आणि करिअरच्या संधी द्याव्यात यासाठी प्रवृत्त करावे. त्याच्यानंतर संवाद आणि सल्ला, पालकांसाठी कार्यशाळा आयोजित करून जेंडर बायस, लिंगभावावर आधारित पूर्वग्रह कसा टाळायचा याबाबत मार्गदर्शन करावे. त्याच्यानंतर चौथं आहे सुरक्षा, सेफ्टी अँड प्रोटेक्शन, लैंगिक छळविरोधी नियम. शाळांमध्ये पॉश, प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट धोरण लागू करणे. सुरक्षित वाहतूक व्यवस्था, मुलामुलींसाठी सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करावी. शिकवणीत लैंगिक संवेदनशीलता, शिकवण्याच्या पद्धतींमध्ये पारंपरिक लिंगभाव साचेबंदपणा, जेंडर स्टिरिओटाइप्स त्या ठिकाणी टाळावेत. म्हणजे परंपरावादी जी भूमिका आहे ती टाळली पाहिजे. त्याच्यानंतर छळविरोधी समिती, लैंगिक भेदभाव आणि छळ टाळण्यासाठी तक्रार निवारण कक्ष त्या ठिकाणी असला पाहिजे. शिक्षण प्रशिक्षण 5वं, टीचर ट्रेनिंग, लैंगिक संवेदनशील प्रशिक्षण, शिक्षकांना पारंपरिक लिंगभाव साचेबंदपणा, जेंडर स्टिरिओटायपिंग टाळण्यासाठीचे प्रशिक्षण देणे. समानतेची वागणूक, अध्यापनात मुलामुलींमध्ये भेदभाव न करता समान वागणूक देणे. त्याच्यानंतर रोल मॉडेल्स तयार करणे, शिक्षकांनी स्वतः समानतेचे उदाहरण समाजापुढे ठेवावे. त्याच्यानंतर शालेय धोरणे, स्कूल पॉलिसीज, लैंगिक समानता धोरण, अभ्यासक्रम, परीक्षा, खेळ आणि उपक्रम यामध्ये दोन्ही लिंगांना समान संधी देणे. पाठ्यपुस्तकाचे पुनरावलोकन, लिंगभेद जोपासणाऱ्या मजकुराचा पुनर्विचार करणे. त्याच्यानंतर बालसुरक्षा कायद्यांचे पालन, पोस्को ॲक्ट व इतर सुरक्षाविषयक कायदे प्रभावीपणे राबवणे. त्याच्यानंतर अभ्यासपूरक उपक्रम, को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज, लैंगिक समानतेवर कार्यशाळा, विद्यार्थ्यांना समानतेचे महत्त्व पटवून देणारे उपक्रम राबवावेत. नेतृत्व विकास कार्यक्रम, मुलींच्या नेतृत्व क्षमतांना चालना देणारे उपक्रम असावेत. चित्रपट, कथा आणि चर्चासत्रे, लैंगिक समानतेवर आधारित चित्रपट, कथा, वादविवाद स्पर्धा शाळेमध्ये आयोजित कराव्यात. मुलामुलींसाठी संमिश्र खेळ, खेळांमध्ये लिंगभेद न करता
संमिश्र संघ त्या ठिकाणी तयार करावेत. त्याच्यानंतर अभ्यासक्रम आणि अध्यापन पद्धती, करिक्युलम अँड टीचिंग मेथड्स. लैंगिक संवेदनशील अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तकांमधील उदाहरणे आणि मजकुरात लैंगिक समतोल राखणे. स्टिरिओटाईप टाळणे म्हणजे परंपरागत जो दृष्टिकोन आहे लिंगभावाचा साचेबद्धपणा असलेला तो त्या ठिकाणी टाळणे. मुली आणि मुलगे दोघेही कोणत्याही क्षेत्रात सक्षम होऊ शकतात हे त्यांना शिकवणे. इंटरॅक्टिव्ह अध्यापन, गटचर्चा, भूमिका निर्वहन, रोल प्ले आणि प्रकल्प पद्धतीचा वापर त्या ठिकाणी करावा. विज्ञान, गणित आणि तंत्रज्ञान विषयात सहभाग. मुलींना स्टेम म्हणजे सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथमॅटिक्स विषयांमध्ये प्रोत्साहित करणे. त्याच्यानंतर 9 मार्गदर्शन व समुपदेशन, गायडन्स अँड काउन्सिलिंग. व्यावसायिक मार्गदर्शन, मुलींसाठी वैविध्यपूर्ण करिअर संधीबाबत माहिती द्यावी. भावनिक व मानसिक आरोग्य, मुलींचे आत्मविश्वास वाढवण्यासाठी समुपदेशन केंद्र शाळेमध्ये असले पाहिजे. तक्रार निवारण यंत्रणा, लैंगिक भेदभावाबाबत संवाद साधण्यासाठी सुरक्षित मंच शाळेत असावा. त्याच्यानंतर मूल्य शिक्षण आणि समानता, व्हॅल्यू एज्युकेशन अँड जेंडर सेन्सिटिव्हिटी. समानता आणि आदर, शिकवणीसह वर्तनातून देखील समानतेची जाणीव निर्माण करणे. महिला प्रेरणादायी व्यक्तिमत्वांचा समावेश, ऐतिहासिक व आधुनिक काळातील महिला नेत्यांची उदाहरणे द्यावीत. स्वतंत्र विचारसरणीला चालना, विद्यार्थ्यांना भेदभावाविरुद्ध बोलण्यास प्रेरित करणे. त्याच्यानंतर क्रीडा आणि मैदानी खेळ, स्पोर्ट्स अँड एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज. लैंगिक भेदभाव टाळणारे खेळ, दोन्ही लिंगासाठी संमिश्र संघ तयार करणे. स्वतंत्रतेने भाग घेण्याची संधी, मुलींना नेतृत्वाच्या भूमिकेत संधी देणे. मुलींना प्रोत्साहन, स्त्री खेळाडूंना प्रेरणा म्हणून सादर करणे. त्याच्यानंतर 12वं आहे तंत्रज्ञान आणि डिजिटल साक्षरता, टेक्नॉलॉजी अँड डिजिटल लिटरसी. मुलींसाठी तंत्रज्ञानावर आधारित उपक्रम जसे की संगणक शिक्षण, कोडिंग, रोबोटिक्स यामध्ये संधी उपलब्ध करून द्याव्यात. ऑनलाईन सुरक्षितता, सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन आणि प्रशिक्षण द्यावे. मुलींना डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रोत्साहन दिले पाहिजे. जसं ऑनलाईन शिक्षण जे आहे त्या संधीबाबत त्यांना त्या ठिकाणी माहिती करून देणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी संघटना आणि नेतृत्व विकास, स्टुडंट लिडरशिप अँड रिप्रेझेंटेशन. विद्यार्थी समित्यांमध्ये समान सहभाग, मुलामुलींना प्रतिनिधित्वाचे समान संधी उपलब्ध करून द्यावी. संवेदनशील नेतृत्व विकसित करणे. विद्यार्थी परिषद, सामाजिक उपक्रमात मुलींचा सक्रिय सहभाग असावा. लैंगिक समानता गट, विद्यार्थ्यांसाठी जेंडर इक्वॅलिटी क्लब्स त्या ठिकाणी स्थापन केला पाहिजे. 14वं स्थानिक समाज आणि समुदाय सहभाग, कम्युनिटी अँड सोशल एंगेजमेंट. सामाजिक जाणीव जागृती मोहीम, लिंगभेदावर आधारित कार्यशाळा, गटचर्चा आयोजित करणे. स्थानिक नेत्यांशी सहकार्य, शिक्षण संस्थांसोबत पालक व सामाजिक संस्था यांचा समन्वय ठेवणे. शाळा कुटुंब भागीदारी, पालकांना शाळेच्या उपक्रमांमध्ये सहभागी करून घेणे. त्याच्यानंतर 15वं आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय धोरणांची अंमलबजावणी, इम्प्लिमेंटेशन ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल पॉलिसीज. राष्ट्रीय शिक्षण धोरण NEP 2020, लिंगभाव जेंडर समावेशक धोरणांचा प्रभावी अंमल शाळेमध्ये केला पाहिजे. समान संधी कायदे, मुलींना शिक्षणाच्या समान संधी मिळाव्यात यासाठी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी शाळेने केली पाहिजे. त्याच्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघ UN यांचे ध्येय जे आहे SDG 4 सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स त्याला म्हणतो आपण, SDG 4 आणि SDG 5. तर 5वं उद्दिष्ट लैंगिक समानता यांना प्रोत्साहन त्या ठिकाणी दिले गेले पाहिजे. तर समारोपामध्ये मी असं म्हणेल, शिक्षण ही समाज परिवर्तनाची शक्ती आहे आणि शाळेतील व्यवस्थापन, शिक्षक, पालक तसेच अभ्यासक्रम आणि पूरक उपक्रमांच्या माध्यमातून समानतेची संकल्पना विद्यार्थ्यांमध्ये रुजवता येते. शाळा ही समाज परिवर्तनाची केंद्रबिंदू आहे. सुविधा, आरोग्य, पालक सहभाग, सुरक्षा, शिक्षकांचे प्रशिक्षण, धोरणे आणि पूरक उपक्रमांद्वारे शाळा मुलामुलींमध्ये समता प्रस्थापित करू शकते. विद्यार्थ्यांमध्ये लिंग संवेदनशीलता निर्माण करणे हे शिक्षण क्षेत्राचे महत्त्वाचे कर्तव्य आहे, जे उज्ज्वल आणि समतेवर आधारित समाज निर्माण करू शकते. धन्यवाद. थँक्यू.
सबस्क्राईब करा, शेअर करा.